संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। मावळवीत विश्वाभासु नवल उदयला चंडांशु, अद्वयाब्जिने विकासु वंदू आता। सद्गुरू श्री ज्ञानोबरांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं सद्गुरू श्री अमृतनाथ स्वामी महाराजांच्या प्रांगणामध्ये सद्गुरू श्री स्वानंद स्वामींच्या संकल्पानं या प्रवचनमालेला आपण प्रारंभ केलेला आहे। त्याच्या तिसऱ्या सत्राला आता आपण प्रारंभ करतो आहोत। श्रोत्यांमध्ये परमपूजनीय श्रद्धेय मुकुंद काका जाटदेवळेकर यांची उपस्थिती आहे। अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहेत। सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंना वंदन केलेलं आहे आणि हे मंगल ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, त्याच्यामध्ये आपल्या सद्गुरूंची महती ज्ञानेश्वर महाराजांनी गायलेली आहे। संतांचं वर्णन दोन प्रकारानं केलं जातं। एक त्यांच्या कर्तृत्वाच्या संबंधानं त्यांचं चिंतन होतं आणि त्यांच्या स्वरूपाच्या संबंधानं त्यांचं चिंतन होतं। ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या अध्यायामध्ये सद्गुरू रूपी सूर्य आकाशामध्ये उगवल्यानंतर साधकाच्या पारमार्थिक जीवनावर त्याचा कोणता परिणाम होतो याचा विस्तारानं विचार केलेला आहे। त्यांचं कर्तृत्व, त्यांचं स्वरूपाचं वर्णन करावं किंवा कर्तृत्वाचं 12व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये हे म्हणत असताना जय जय वो शुद्धे हे स्वरूपाचं चिंतन केलं, अनवरत आनंदे वर्षतीये हे त्यांच्या कर्तृत्वाचं चिंतन केलं। 16व्या अध्यायामध्ये मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा परिणाम काय होतो याचा विचार केला। सूर्य जेव्हा आकाशामध्ये उदयाला येतो त्यावेळेला अमुक अमुक लोकांचे व्यवहार सुरू व्हावेत या हेतूने येतो का हा प्रश्न आहे। कारण हेतूने केलेली क्रिया ही निष्काम होणार नाही। सद्गुरू जेव्हा आपल्या जीवनामध्ये उदयाला येतात त्यावेळेला विशिष्ट हेतू ठेवून येतात का हा प्रश्न आहे। अनुभवामृताचा विचार जर केला तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं त्यांचा तो हेतू नाही, त्यांचा तो स्वभाव आहे। आणि स्वभावाला अनुसरून जर ते अवताराला येत असतील तर त्यांच्या अवतारामुळे घडणारे जे परिणाम आहेत ते गौण परिणाम म्हणून विचारात घेतले जावेत। मग भले ती अज्ञान निवृत्ती असली तरी सद्गुरूंच्या कृपेचा परिणाम म्हणून अविद्येची निवृत्ती होत असली तरी ती गौण आहे। गौण फल आहे ते, मुख्य फल नव्हे। आपल्याकडे वेदांतामध्ये गौण फल आणि मुख्य फल अशा संकल्पना सांगितल्या जातात। अविद्येची निवृत्ती इथं खरं म्हणजे मुख्य फल मानायला पाहिजे, कारण अविद्येची निवृत्ती ही सद्गुरू कृपेशिवाय होणार नाही। तुम्ही बाकी किती प्रयत्न करा, जे साधन सांगितलेलं आहे त्या साधनापासूनच ते फल मिळत असेल तर ते मुख्य फल होतं।
आणि त्या साधना व्यतिरिक्त अन्य साधनांपासून जर त्या फलाची प्राप्ती होत असेल तर ते गौण फल मानलं जातं, अवांतर फल मानलं जातं. आंब्याच्या झाडाखालची सावली हे त्या झाडाचं गौण फल आहे आणि आंब्याच्या झाडाला लागलेला आंबा हे त्या झाडाचं मुख्य फल आहे. कारण सावली आपल्याला आंब्याच्या झाडाला सोडून वडाच्या झाडाखाली मिळते, चिंचेच्या झाडाखाली मिळते. माऊलीच्या सोहळ्यात तर बाभळीखालची सावली फार मोठी वाटते. एरंडोपी द्रुमायते. पण आंब्याच्या झाडाला आंबा लागला तो वडाच्या झाडापासून मिळणार नाही, चिंचेपासून मिळणार नाही. अविद्येची निवृत्ती ही सद्गुरूंपासूनच होते, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती ही सद्गुरूंपासूनच होते. अन्य कोणत्याही मार्गातून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. उपनिषदांनी विचार करताना याच्याकरता एवकार घालून चिंतन केलंय. परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात् ब्राह्मणः निर्वेद मायान्नास्ति अकृतः कृतेन स विज्ञानार्थम गुरुम एव अभिगच्छेत समित पाणिः श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. श्रुती बोलते. याच्यावर भाष्य करत असताना जगद्गुरु शंकराचार्याने असं म्हटलंय की बाकीचं कोणतंही ज्ञान तुम्ही स्वतःच्या बुद्धीनं प्राप्त करून घ्या म्हणणं नाही, पण ब्रह्मज्ञानाची उठाठेव माणसाने स्वतःच्या बुद्धीने करू नये. शास्त्रज्ञ अपि स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषणम न कुर्यात गुरुमेव अभिगच्छेत. आचार्याने म्हटलं ते ज्ञानही आपैसे होईल, प्रज्ञा परिमाणही उगाणा घेईल, सकळ शास्त्रांची येईल सर्वस्व आता. मान्य आहे. पण ब्रह्मज्ञानाचा विचार करताना मात्र स्वतःच्या बुद्धीनं आपल्याला ते होणार नाही. विवेक चूडामणीमध्ये तर आचार्यांनी स्पष्टच म्हटलं, ब्रह्मज्ञानाचं चिंतन करताना गुरुकडे जावंच लागेल. बाकी सगळा विषय आम्हाला पुस्तकं वाचून ब्रह्माचं परोक्ष ज्ञान होईल, अपरोक्ष ज्ञान व्हायचं असेल तर गुरुकडे जावं लागेल आणि गुरुकडेच जावं लागेल हा नियम असेल तर गुरु आपल्या जीवनातली अविद्या निवृत्त करतात आणि ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देतात. हे गुरूंच्याच माध्यमातून होत असेल तर त्याला मुख्य फल म्हणायचं काय कारण? मी त्याचं उत्तर थोडंसं वेगळ्या अंगाने असं देऊ इच्छितो. वेगळी भूमिका आहे, कुणाला पटेल न पटेल मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की गुरूंकडे गेल्यानंतर ब्रह्मज्ञान मिळतं हे बरोबर आहे, गुरूंकडूनच मिळतं बरोबर आहे, पण ब्रह्मज्ञानाकरताच गुरु येतात हे मला फारसं पटत नाही. त्यांच्याकडे गुरुतेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन मान्य आहे, पण ब्रह्मज्ञानाकरताच गुरु येतात असा विचार आपल्याला करता येणार नाही असं वाटतं. त्याचं कारण ब्रह्मज्ञानापेक्षा सुद्धा एक व्यापक भूमिका सद्गुरूंच्या अवताराची असते. ब्रह्मज्ञान तर देतील नवल नाही, त्याच्यामध्ये आश्चर्य नाही, ते देतील नवल नाही, तो त्यांचा स्वभाव आहे. अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा, कारुण्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे सद्गुरू. आणि जर ते त्यांच्या अवताराचं मुख्य फल असतं तर ते उदयाला आल्यानंतर प्राप्त व्हायला पाहिजे होतं, मावळवीत नव्हे. उदयाला येण्यापूर्वीच अविद्या निवृत्त होऊन जाते किंवा ते उदयाला येता येताच अविद्या निवृत्त होते असा शब्दप्रयोग ज्ञानेश्वर महाराजांनी केला नसता. मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंडांश अद्वयाब्जिनी विकास वंदो. आता ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना वंदन करतात आणि सद्गुरूंचं सामर्थ्य सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी जे नवल प्रकट केलंय त्या नवलाचा आपण विचार करून आलेलो. जेव्हा प्रक्रियेची संगती लागते तेव्हा नवल वाटायचं कारण नसतं, पण जेव्हा प्रक्रियेची संगती लागत नाही तेव्हा नवल वाटतं. घडलेल्या कार्याच्या कारणाची मीमांसा जेव्हा आमच्या बुद्धिमर्यादेत आम्हाला करता येत नाही त्यावेळेला त्याला त्या बुद्धिमर्यादेत नवल वाटत राहतं. लहान मुलांचं नवल वाटणं वेगळं आहे, तरुणांचं नवल वाटणं वेगळं आहे, प्रौढांचं नवल वाटणं वेगळं आहे, म्हाताऱ्यांचं नवल वाटणं वेगळं आहे, मुमुक्षूचं नवल वाटणं वेगळं आहे, बद्धाचं नवल वाटणं वेगळं आहे, मुक्ताचं नवल वाटणं वेगळं आहे आणि या सर्वांच्या पलीकडे जाऊन ज्ञानोबारायांचं नवल वाटणं वेगळं आहे. प्रत्येकाच्या नवलाच्या कक्षा भिन्न भिन्न आहेत, कारण प्रत्येकाच्या बुद्धीच्या मर्यादा भिन्न भिन्न आहेत.
त्या त्या बुद्धिमर्यादेत ज्याची ज्याची संगती लागते त्याचं त्याचं त्यांना नवल वाटत नाही, पण त्या त्या बुद्धिमर्यादेत ज्याची संगती लागत नाही त्याचं त्याचं त्यांना नवल वाटतं. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना कुंडे कुंडे नवम पयहा जातौ जातौ नवाचारा नवा वाणी मुखे मुखे. प्रत्येकाची बुद्धीची मर्यादा भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाच्या कक्षा वेगवेगळ्या आहेत. कुणाच्या थोड्या संकुचित असतील, कुणाच्या अधिक व्यापक असतील, आणि त्या त्या भूमिकेतून त्या त्या बुद्धी दृष्टीतून आपण त्या त्या घटनेकडे तिथे त्या त्या शब्दांकडे बघत असतो. मावळवीत विश्वाभास या ओवीचं मला जे चिंतन वाटलं ते मी केलं. याच्यापेक्षा अधिक चांगलं चिंतन कुणाला करता येणं सहज शक्य आहे, नाही असं म्हणायचं कारणच नाही. मी करतो तेच सर्वात जास्त चांगलं चिंतन आहे असा दावा निदान संत वाङ्मयाच्या बाबतीत तरी कुणाला करता येत नाही. आमच्या बुद्धीच्या कक्षा, आमच्या बुद्धीची क्षमता, बुद्धीची ताकद जेवढी आहे तेवढा आज जावं. पण मी जिथपर्यंत शेवट आहे असं कृपा करून समजू नये. समुद्राचा तळ गाठायला जेवढा दमसास टिकेल तेवढा आत जावं, पण मी गेलो तोच समुद्राचा तळ आहे म्हणू नये, त्याच्या खाली पुष्कळ शिल्लक राहत. तसा दावा निदान ज्ञानेश्वरी गाथ्याच्या बाबतीत तरी कुणी करू नये की मी सांगतो तोच अर्थ आहे. ज्ञानोबारायांना ओवीमध्ये नेमकं काय सांगायचंय हे ज्ञानोबारायांनाच माहिती आहे. आपले फक्त अंदाज चालू आहेत की असं असेल, तसं असेल, तसं असेल, ज्ञानोबारायांना असं म्हणायचं असेल. आणि ज्याचा अंदाज जरा जास्त बरा वाटतो त्याला जगात विद्वान समजलं जातं, एवढंच. नेमकं तुकोबारायांना अभंगामध्ये काय सांगायचंय हे तुकोबारायांनाच माहिती आहे. तेच सांगू शकतात की याचा नेमका अर्थ या अभंगाचा काय होऊ शकतो. आम्ही फक्त चिंतन करतोय की वेदांतात अशी संगती आहे, ती तुकोबाराय सांग, ही आमची कल्पना आहे. तुकोबाराय त्याच्या पलीकडचं किती बोलतात हे आमची बुद्धी तिथपर्यंत जात नाही, म्हणून आम्हाला त्या कक्षा कळत नाहीत, आम्हाला ती व्यापकता कळत नाही. आमची कक्षा जेवढी रुंदावली तेवढं आम्हाला कळलं आणि आम्हाला ते समाधान देतं तेवढ्यापुरतं. म्हणून एकानं केलेलं चिंतनापेक्षा दुसऱ्याने केलेलं चिंतन अधिक प्रगल्भ असू शकतं, अधिक व्यापक असू शकतं. जेवढा आपला तुकोबारायांच्या वाङ्मयाचा अभ्यास अधिक, जेवढी तुकोबारायांच्या ज्ञानोबारायांच्या चरणावरची निष्ठा अधिक व्यापक, जेवढी श्रद्धा अचळ, तेवढे ते अर्थ अधिकाधिक जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला जाणवायला लागतात. हा त्याचा सरळ अर्थ आहे. म्हणून नवल करायचं कारण, आपला विषय चालला तो नवलाचा चालला. प्रत्येकाच्या बुद्धिकक्षेत प्रत्येकाच्या नवलाच्या संकल्पना भिन्न भिन्न आहे. आणि ज्ञानोबारायांचा विचार केला तर त्यांना नवल वाटावं असं या जगतामध्ये काहीही नसताना ज्ञानेश्वर महाराज नवलाची भाषा करतात. हेच एक फार मोठं नवल आहे. नवल उदयला चंडांश. आपण संगती त्याची लावून आलो थोडीशी आपल्या बुद्धीने. घडलेल्या घटनांची कारणमीमांसा, कारण संगती आपल्याला लावता आली नाही, आपण त्याला नवल म्हणतो. आणि नवलाचं दुसरं कारण आहे प्रेम. या ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी नवल सांगितलं, उगवल्याबरोबर चंडांशू. आपण संगती लावताना प्रत्येक पदाचा नवल शब्दाशी संबंध जोडण्याचा माझा विचार आहे. मावळवीत विश्वाभासू या भागामध्ये या अंशामध्ये मावळवीत या पदाशी नवल शब्दाचा संबंध आहे. नवल उदयला चंडांशू या अंशामध्ये उगवल्याबरोबर चंडांशू होतो, याचं नवल आहे. अद्वयाब्जिनी विकासू बंधू. आता इथे नवलाची संगती लावता येणार आहे, आपण बोलू त्या संबंधाला. मी निदान त्याचा उल्लेख तरी आपल्या समोर करून जातो. प्रत्येक पदाचा नवल शब्दाशी संबंध आहे आणि या प्रत्येक पदात ज्ञानोबारायांना नवल वाटतं. अद्वयाब्जिनी विकासू याच्या ज्ञानोबारायांना नवल वाटतंय. वंदू आता याच्या ज्ञानोबारायांना नवल वाटतं. नवल पदाची संगती प्रत्येक अंशाशी, ओवीच्या प्रत्येक भागाशी आपल्याला लावता येऊ शकेल. ज्ञानोबारायांचं वाङ्मय साधन आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमचे सद्गुरू आमच्या जीवनामध्ये उदयाला आले की आमचा विश्वाभास मावळून टाकतच उदयाला येतात. विश्वाभास मावळणं या शब्दाचा अर्थ काय करायचा? मुळात विश्वाचा आभास म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे. जे विश्व डोळ्याला दिसणं हा विश्वाचा आभास मानायचा का?
विश्व डोळ्याला दिसणं हा आभास मानायचा का? आणि जर हेच लक्षण आणि हीच संगती सांगायची असेल तर मग ज्ञानोबारायांच्या डोळ्यालाही हे विश्व दिसलंच ना. नाथ महाराजांच्या डोळ्यालाही हेच विश्व दिसलं. जर हे विश्व ज्ञानोबारायांच्या डोळ्याला दिसलं नसतं तर संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ हे शब्द आले कुठून? जर हे विश्व ज्ञानोबारायांच्या डोळ्याला दिसलं नसतं, आनंदाचे आवारू मांडू जगा हे ज्ञानोबाराय बोलले का? ही प्रतिज्ञा का? जर हे विश्व हे जग ज्ञानोबारायांच्या डोळ्याला दिसलं नसतं तर म्हणून ज्ञानदेव म्हणे अनुभवामृते येणे सणुभोगी जे सणे विश्वाचेनी ही भाषा आली कुठून? म्हणून विश्व डोळ्याला दिसणं याला विश्वाभास मानायचा का? हे ढोबळ लक्षण झालं. नुसतं विश्व डोळ्याला दिसणं हा आभास नाही, डोळ्याला दिसणारं विश्व सत्यत्वानं मानणं हा आभास आहे. त्याच्या ठिकाणी सत्यत्व भावना ठेवणं हा आभास आहे. अर्जुना येया नाव ज्ञान येर प्रपंचते विज्ञान तेथ सत्य बुद्धी हे अज्ञान हेही जाण. तेथ सत्य बुद्धी इथं सगळी अडचण आहे. दिसणं ही अडचण नाही, दिसलेलं खरं मानणं ही अडचण आहे. दिसणं याच्यात काय अडचण आहे? ठीक आहे, कारण आपण नाहीतरी वेदांतात विचार करत असताना पंचदशीने 2 प्रकारच्या जगताचा विचार मांडलेलाच आहे. ईशकृत प्रपंच आणि जीवकृत प्रपंचाचा विचार. त्याच्यातला ईशकृत प्रपंच डोळ्याला दिसला तो काही आमच्या विचारातला प्रतिबंध नाहीये. ईशकृत प्रपंच, ईशकृत प्रपंच आमच्या ज्ञानातला प्रतिबंध नाहीये. आम्ही त्याच्याशी संबंधानं अज्ञानाचा विचार करतच नाही आहोत. आमची अडचण ही ईशकृत प्रपंचाची नाही, ती जीवकृत प्रपंचाची आहे. मैवम मांसमयी योषित काचिदान्या म्हणून तिथं अडचण तिथे आहे. म्हणून दृश्य प्रपंच आम्हाला अनुभवाला आला याच्यात गैर नाही. का गैर नाही सांगतो मी आपल्याला. ज्यांनी या जगताचं मिथ्यात्व जगतासमोर फार व्यापक रूपानं मांडलं त्या जगद्गुरु शंकराचार्यांना सुद्धा हे विश्व मिथ्या म्हणता येणार नाही असं त्यांनीच म्हटलंय. कारण का? या दृश्य प्रपंचाला त्यांनी ज्या पद्धती विचार करून पहा. पण जर आचार्यांना सुद्धा केवळ दृश्यत्व केवळ डोळ्याला दिसतं एवढंच मिथ्यात्वाचं लक्षण सांगायचं असतं तर आचार्यांनी व्यावहारिक सत्ताच मानली नसती. ज्या अर्थी व्यावहारिक सत्ता आली त्या अर्थी व्यवहाराच्या मर्यादेपुरतं का होईना पण या जगताशी व्यवहार तुम्हाला करावा लागेल ना. दृश्यत्व हा हेतू आहे पण दृश्यत्व हे लक्षण नाही. ऐका, वेदांताचं चिंतन थोडंसं बारीक आहे. दृश्यत्व हा मिथ्यात्वाचा हेतू आहे. विमतम मिथ्या दृश्यत्वात जडत्वात परिच्छिन्नत्वात अद्वैत सिद्धीच्या सुरुवातीला दृश्यत्व हा हेतू आहे पण दृश्यत्व हे लक्षण नाही मिथ्यात्वाचं. अरे तसं जर झालं तर संतांना देव सुद्धा दृश्य झाला, मिथ्या आहे काय? जगाला तुम्ही मिथ्या म्हणता कोणत्या अर्थाने? केवळ डोळ्याला दिसतं म्हणून नाही, डोळ्याला दिसूनही त्याच्यावर आपली सत्यत्व भावना जाते, ही अडचण आहे. म्हणून आपल्याला मग एकदा सत्यत्वाने त्याचा अनुभव जीव घ्यायला लागला की मग या जगात मग संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ वगैरे वगैरे मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे लोक वगैरे हे सगळं सुरू होतं. नंतर कुठपर्यंत? जेव्हा ते दिसून तुम्ही सत्य मानता तिथपासून हे सगळं सुरू होतं. नुसतं डोळ्याला दिसणं एवढाच आपल्याला मिथ्यात्वाचा विचार करता येणार नाही. आता अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतात. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. मग देखणे म्हटलं ना, इथं देखणे शब्दाचा अर्थ दिसून सत्यत्वानं स्वीकारणं हे गृहीतच आहे. नुसतं देखणे हा शब्द गृहीत नाही. पाहतात तर सगळेच पाहतात. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सुद्धा हे जग पाहिलं. नाहीतर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे अभंग निर्माण व्हायचं कारणच नव्हतं जर ईशकृत प्रपंच पाहिला नसता तर. ज्ञानोबारायांना नाहीतर ज्ञानोबारायांना जर सगळंच ब्रह्मरूपानं जाणवत असतं तर ज्ञानोबारायांनी कुणाच्या उद्धाराचा विचारच कशाला केला असता? सगळेच ब्रह्म आहेत, कुणी कुणाचा उद्धार करायचा? मै बी राणी तू बी राणी, पाय धुवायला कोण देईल पाणी? सगळेच समान नाव, सगळेच ब्रह्म, कोणी कुणाच्या उद्धाराचा विचार करावा? ज्या अर्थी ज्ञानोबाराय तुमच्या माझ्या उद्धाराचा विचार करतात त्या अर्थी ज्ञानोबारायांना आपण जीव आहोत याची जाणीव आहे. मग जीवाची जर जीव म्हणून जाणीव होत असली तर भेद आला की नाही? विश्व ब्रह्मची केले हे त्यांचं कार्य.
थोडा विचार या संबंधानं बारकाईनं केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून नुसतं दृश्य डोळ्याला दिसलं, विश्वाभास या शब्दाचा अर्थ काय करायचा? आभास असतो मृषाबुद्धी. आभासाचं लक्ष, आभास म्हणजे मृषाबुद्धी. आभास आभास या शब्दाचा अर्थ निव्वळ दिसणं, कारण दिसणं हा तर ज्ञानाचा प्रकार. मग आभास कशाला म्हणायचं? जी वस्तू ज्या रूपानं आहे त्या रूपानं न दिसता अन्य रूपाने दिसली तर तो आभास. स्मृतिरूप परत्र पूर्व दृष्टावभासः अध्यास भाष्यामध्ये आचार्याने म्हटलंय. आभासाचं एवढं सुंदर लक्षण जगतामध्ये दुसरं कुठे नाही. स्मृतिरूप परत्र पूर्व दृष्टावभासा. मला ते लक्षण आता त्याच्यामध्ये अतिव्याप्ती कशी नाही, अव्याप्ती कशी नाही वगैरे हे सांगायचं नाही आहे. आभास या शब्दाचा अर्थ काय? विश्वाभास. ज्ञानेश्वर महाराजांनी बरं हा विश्वाभास, विश्व हे वास्तविक ब्रह्मरूप असताना ब्रह्मभिन्न दिसणं हा आभास. कारण परमात्म्याने या जगताची उत्पत्ती केली, परमात्माच जगरूपाने नटला असं आपण म्हणतो. आपुलीचा आवडी धरुनी खेळिया आप आपणा ते व्याले रे. स्वतःपासूनच त्यांनी जगताची उत्पत्ती केली. बीजची झाले तरू भांगारची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. एकाचा ते हे जग जे आहे ते मज एकाचा विस्तारू आहे. एकाचा विस्तार म्हणजे उपादान कारण झालं. अभिन्न निमित्तोपादान कारण ब्रह्म आपण नेहमी म्हणतो. परमात्माच या जगताचं उपादान कारण आहे आणि परमात्माच या जगताचं निमित्त कारण. जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीसी. तुकोबाराय बोलता. याच्यापासून त्या परब्रह्मापासून हे सगळं जग निर्माण झालं. जन्माद्यस्य यतः जन्माद्यस्य येतो वगैरे वगैरे प्रमाण त्याला पुष्कळ देता येतील. भागवत आहे, ब्रह्मसूत्र आहे, आचार्य आहेत, सगळेच बोलतात. परमात्म्यापासून जगत आकाराला आलं. परमात्माच जगत रूपाने नटला आणि जगत रूपानं नटलेला हा परमात्मा. आपल्याला उदाहरणं किती आहेत वेदांतामध्ये. मातीपासून मडकं तयार झालं. आम्ही नेमकं अडकलो कशामध्ये? माती बघण्याच्या ऐवजी आम्ही बघितला मडक्याचा गोल आकार आणि त्याला मडकं हे नाव. आम्ही नामरूपात अडकलो म्हणून आम्हाला ते मडकं मडकं वाटलं, नाहीतर आहे ती केवळ मातीच आहे. आम्ही ते केवळ वस्तूची आहोत. आम्ही कोण आहोत मुळामध्ये? वास्तविक आमचं स्वरूप काय? आम्ही नावामध्ये अडकलो. माझं नाव अमुक अमुक महाराज म्हणलं की मग ते झालं, सुरूच झालं. माझा व्यवसाय अमुक अमुक, माझं रूप तमुक तमुक. नामरूपामध्ये आम्ही अडकलो आणि नामरूप मायेची आहेत. अस्तिभाती प्रियम रूपम नामचेत्यांश पंचकम आद्यत्रयो ब्रह्मरूपम माया रूपो ततोद्वयम. म्हणजे आम्ही मायेत अडकलो. मायेचं हे कार्य आहे, जे आहे ते दाखवायचं नाही आणि नाही ते दाखवायचं, हे तर मायेचं कार्यच आहे. नाही म्हणो जाईजे तव विश्वाकारे देखीजे विश्वाईसे म्हणिजे तरी ते माया. ज्ञानेश्वर महाराजांनी मायेचं वर्णनच सांगितलं आपल्या. विश्वाभास, विश्व विश्वरूपानं नसताना सुद्धा विश्वरूपानं जाणवणं याला विश्वाभास म्हणायचं. याच्यावर पुष्कळ वाद आहे. हा सगळा विषय तत्वज्ञानाचा आहे, तात्विक भूमिका आहे. त्याची चर्चा करणं म्हणजे निव्वळ झोपेला आमंत्रण देणं आहे. आधीच कालची एकादशी, त्याच्यात सकाळच्या वेळेला हे डोक्याला ताप दिला तर माणसं वाईट वाटतं माणसाला. हे काय ही वेळ आहे वेदांत सांगायची? नाही तर नाही. आपल्याला कुठे हौस आहे त्याची. म्हणून परमात्मापासून जगाची उत्पत्ती झाली. परमात्मा रूपानं जग दिसलं पाहिजे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप असं असताना सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन, तो आत्मत्वे वेठीला होये तो जया तया दृश्या ते पाहे ते दृश्य होऊनी जाये तयाचेची रूप. वास्तविक सिद्धांत इथे आहे. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. बस. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. रज्जू सर्पाकार भासियले जगडंबर
मग आहे काय? अधिष्ठान रूपानं चिंतन करता आलं पाहिजे. वास्तविक अधिष्ठानावर अध्यस्त पदार्थाचा भ्रम होत असताना अधिष्ठान रूपानं न दिसता अध्यस्त रूपानं दिसलं की त्याला भ्रम म्हणायचं. दोरीच्या रूपानं न दिसता ती सर्प रूपानं दिसली की आपल्याला वाटतं दोरीवर साप आहे, तो भ्रम आहे. तसं या जगताचं अधिष्ठान परमात्मा असताना सुद्धा परमात्मा रूपाने जगत न दिसता ते जर भिन्न भिन्न रूपानं जाणवायला लागलं तर त्याला विश्वाभास म्हणतात. आणि सामान्य दृष्टीला, कारण हा सुद्धा एक ज्ञानाचाच प्रकार आहे. ज्ञानामध्ये आपल्याकडे ज्ञानाचे 2 प्रकार केले जातात ना, एक यथार्थ ज्ञान, एक प्रमाद ज्ञान आणि एक भ्रमज्ञान. भ्रम सुद्धा ज्ञान आहे हे विसरून चालणार नाही. म्हणून आपल्याला थोडासा विचार, नुसतं दिसणं याला भ्रम म्हणता येणार नाही. भ्रमज्ञान स्वतंत्र आहे आणि प्रमाज्ञान स्वतंत्र आहे. वस्तू जशी आहे तशी दिसली बस. आता वेदांताचा नियम जर सांगायचा झाला तर निर्विशेषाच्या ठिकाणी सविशेष दिसणं म्हणजे भ्रम. बरोबर आहे का पहा? निर्विशेषाच्या ठिकाणी सविशेषाचं भान होणं म्हणजे भ्रम, आणि सविशेषाच्या ठिकाणी निर्विशेषत्व आपल्याला अनुभवाला येणं याचा अर्थ ज्ञान. व्यावहारिक दृष्टीनं जे सविशेष आहे त्याचं अधिष्ठान पाहिलं तर निर्विशेषत्व अनुभवाला येतं, केवळ परमात्मा. आणि निर्विशेष असणाऱ्या ब्रह्माच्या ठिकाणी आम्हाला जर सावयत्व वगैरे सविशेषत्व जाणवायला लागलं तर समजावं तो भ्रम आहे. जे जसं आहे तसं न दिसता भिन्न रूपानं दिसणं याला म्हणतात आभास, याला म्हणतात भ्रम, याला म्हणतात अज्ञान. अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नव्हे, अज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान. जिथं ज्ञान नाही ते अज्ञान नाही, जिथं चुकीचं ज्ञान आहे ते अज्ञान. चुकीच्या ज्ञानाला अज्ञान म्हणतात. असो, हा जो विश्वाभास आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आमचे सद्गुरू उदयाला येतानाच हा मावळून टाकतात. प्रश्न असा आहे, गरज काय मावळून टाकायची? राहिना विश्वाभास, राहिला तर काय? बरं तो काय तुम्हाला आम्हाला आहे का? अरे मोठ्यांना हा विश्वाभास नाकारता आला नाही, मोठ्यांना याच्यातून बाहेर पडता आलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे, बुद्ध्यादिका पुढा असं तू विश्वाभास एवढा. ज्ञानोबर आहे, बुद्ध्यादिका पुढा असं तू विश्वाभास. एवढा विश्वाभास बुद्ध्यादिकांपुढे. आमच्या समोर असेल नवल काय? आम्हाला तर तेवढी बुद्धी नाही, आम्हाला भ्रम होईल नवल काय? अरे मोठ्यांना भ्रम झालेत. मूर्खाची गोठी कायसी येथ मोहलेगा क्रांतदर्शी. ज्ञानोबर आहे बोलत, मूर्खाचं काय करता? क्रांतदर्शी इथं मोहित झाले, त्यांना कळलं नाही नेमकं काय स्वरूप आहे. कुणी नाहीच म्हणतात, कुणी आहेच म्हणतात. याच्यात एक वाद नाही. अद्वैताचं मत वेगळंच आहे, विशिष्टाद्वैताचं वेगळंच आहे, द्वैताद्वैताचं वेगळंच आहे, द्वैताचं वेगळंच आहे. एक प्रकार नाही, त्याच्यामध्ये हजारोनी प्रकार, भिन्न भिन्न परंपरा. बरं, जो तो आपल्या परंपरेच्या बाबतीत अभिनिवेश बाळगूनच आहे, तो कुणाचं ऐकून घ्यायला तयार नाही. तो अंगावरच येतोय लगेच. नाही म्हटलं की द्वैती अंगावर येतात, आहे म्हटलं की अद्वैती अंगावर जातात. चालूच आहेत भांडणं. महाराज, उभ्या आडव्या गंधाची भांडणं अजून चालू आहेत मद्रास हायकोर्टामध्ये. काय सांगू तुम्हाला, मारामाऱ्या चालूच आहेत. विचार फार करायचा नाही. नाही ते मुनयो भ्रांतः सर्वज्ञत्वात् तेषाम. मधुसूदन सरस्वतींनी म्हटलंय. विचार, आपल्याला तो अधिकार नाही की कुणाचं बरोबर आहे आणि कुणाचं चूक आहे हे ठरवावं. एवढा अधिकार आपल्याला तरी कुठे आहे, तेवढा अभ्यास आपला तरी कुठे आहे की मध्वाचार्यांचं चूक आहे, रामानुजाचार्यांचं चूक आहे, आचार्यांचंच बरोबर आहे. आम्हाला धड आचार्य कळत नाहीत, धड मध्वाचार्य कळत नाहीत, धड रामानुजाचार्य कळत. आम्ही आपलं ऐकून ऐकून बोलतोय. विश्वाभास जावा का जावा, थोडा विचार करा. का जावा? मी फार विस्तारानं बोलत नाही. जाण्याची गरज काय? समजा हे विश्व आम्हाला सत्यत्वानं प्रतीतीला आलं, बिघडलं कुठं? बरं, तुम्ही म्हणता हे विश्व नाही आहे, ब्रह्म आहे, मग आम्हाला का दिसत नाही? का जाणवू नये आम्हाला? विश्वरूपानं आम्हाला परमात्मा का जाणवावा? विश्व परमात्मा रूपाने का जाणवू नये? याची अगदी साधी उत्तर आहेत. फार चिकित्सा करायचं कारण नाही, अंतरंगात फार आत खोलात जायचं कारण, अगदी साधी उत्तर आहेत.
बिघडलं कुठं विश्वाभास असला तर त्याचं उत्तर अगदी साधं आहे. वस्तू तिच्या स्वरूपानं न कळता भिन्न रूपानं कळली तर ती वस्तू आपल्या सुखदुःखाला कारण होते, आणि सुखदुःख हे विकार आहेत म्हणून. विकारी जीवन माणसाला अभिप्रेत नाही. आमच्या जीवनामध्ये विकार यावेत असं या जगतामध्ये कुणालाही वाटत नाही. मजलागी दुःख व्हावे कुणालाही नाही अपेक्षा. मला दुःख व्हावं, माझ्या जीवनात विकार यावेत, मला खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं कळू नये असं कुणालाही वाटत नाही. जर आम्हाला वस्तू सत्स्वरूपानं न जाणवता भिन्न रूपानं जाणवली तर ती वस्तू आमच्या ठिकाणी विकार निर्माण करते. पण जी वस्तू आम्हाला सत्स्वरूपानं जाणवते ती वस्तू आम्हाला आनंद स्वरूपता प्राप्त करून देते. याच्याकरता मी अगदी सोपी उदाहरणं सांगतो. दोरीवर सर्पाचा भ्रम झाला. दोरी रूपानं न दिसता सर्प रूपानं दिसायला लागली. आता सर्परूपानं म्हणजे काय, संध्याकाळच्या वेळेत त्याची कारणं काही असतील. आभास निर्माण होण्याकरता 11 कारणं लागतात, एक नाही दोन नाही. त्याला अधिष्ठान असावं लागतं, ते सावयव असावं लागतं, एकेंद्रिय ग्राहित्व असावं लागतं, वगैरे वगैरे अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे रज्जू आणि सर्प हे दोन्ही डोळ्यांनाच दिसणारे विषय असावे लागतात तर एकमेकांवर एकमेकांचा भ्रम होतो. एकाचं ग्रहण कान करतोय आणि एकाचं ग्रहण डोळा करतोय तर त्या दोन पदार्थांचा एकमेकांवर भ्रम होणार नाही. एकेंद्रिय ग्राहित्व लागतं भ्रम होण्याकरता. पुष्कळ कारण आहेत. ती सगळी कारणं उपस्थित झाली आणि आम्हाला रज्जूवर सर्पभ्रम झाला. एकदम डोळ्याला साप दिसल्याबरोबर आपल्याला काय आनंद होतो का? वा वा वा, फार अवघी भूते साम्य आली, घ्या त्यांना मिठ्या मारा. होतं का असं? नाही ना. साप डोळ्याला दिसल्याबरोबर मनुष्य काय अनुकूल बुद्धीनं त्याच्याकडे प्रवृत्त थोडाच होतो? नाही. तो लगेच घाबरतो. जर थोडासा घाबरट असला तर हातपाय कापायला लागतात, स प व्हायला लागतं त्याला. बोबडी वळते, अंगाला घाम सुटतो. वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते, अशी अवस्था त्याची होऊन जाते. अरे साप साप म्हणून ओरडतो, घाबरतो, घाम येतो अंगाला, थरथर कापतो. आता मला सांगा, हे भयकंपनादी जे विकार त्याच्या ठिकाणी निर्माण झाले हे वस्तूच्या योग्य जाणीवेतून झाले का अयथार्थ जाणीवेतून झाले? अयथार्थ जाणीवेतून जर विकार निर्माण होत असतील तर विकाराची अपेक्षा जगाला नाही. विश्वाभास गेला पाहिजे. मग कुणीतरी येतं, अरे इथं साप कसा येईल? आजूबाजूला काही जंगल नाही, माणसांची वस्ती आहे, आणि एवढी माणसं असताना सापाची गरज काय? जिथं एवढा विषारी प्राणी आधीपासून राहतो तिथं वेगळा साप आणून ठेवायचंय कशाला? तो साप इथं येणार नाही, तुझं काहीतरी चूक झाली तुझी, तर पटकन काहीतरी एकाने काहीतरी विजेरी आणली, काही कंदील आणला, बत्ती आणली, दिवा लावला, आणि मग तो म्हणतो अरे ही तर दोरी आहे. बस उचलली दोरी, उचलली, सर्प भ्रम गेला. चला, आता जेव्हा त्याला सर्पाचं भान झालं होतं तेव्हा त्याच्या ठिकाणी भय निर्माण झालं होतं, विकार भय निर्माण झालं होतं. पण ज्या वेळेला ती दोरी आहे त्याचं यथार्थ ज्ञान झालं त्यावेळेला तो म्हणतो दोरी आहे का, बरं झालं, मला जायचंच आहे सोहळ्याला, वळकटी बांधायला दोरी नव्हती, बरं झालं. म्हणजे जेव्हा कळलं नव्हतं तेव्हा विकार होता, कळलं तर आनंद आहे. मग माणसाला विकाराची अपेक्षा आहे का आनंदाची अपेक्षा आहे? अपेक्षा आहे जर आनंदाची तर आम्हाला वस्तू यथार्थ रूपानं कळली पाहिजे, याच्याकरता विश्वाभास गेला पाहिजे. विश्वाचा आभास का जावा? कारण आमचं स्वरूप आम्हाला कळलं पाहिजे. सच्चिदानंद घन असणारा परमात्मा, त्याचा आनंद आम्हाला मिळाला पाहिजे, त्याच्या आनंदाची अनुभूती आम्हाला आली पाहिजे. तुका म्हणे माझे हेच सर्व सुख हे कळायचं असेल तर आधीचं सगळं आपल्याला काढून टाकलं पाहिजे, त्याची निवृत्ती झाली पाहिजे. म्हणून जोपर्यंत आपण त्या भ्रमामध्ये आहोत तोपर्यंत आम्हाला तो भ्रम सत्यत्वानं प्रचितीला येतो. एकदा त्या भ्रमातून आम्ही बाहेर पडलो की मग कळतं आपलं काय चुकलं होतं. जोपर्यंत आम्ही झोपलेलो आहोत, आमचं स्वप्न चालू आहे, तोपर्यंत आम्हाला स्वप्नाची प्रचिती सत्यत्वानी येते. स्वप्न बघताना कुणाला आपण खोटं बघतो आहोत असं वाटत नाही. स्वप्नाचं कशाला, सिनेमा बघताना माणसाला हे खोटं वाटत नाही तर सिनेमा बघताना माणसांना खोटं वाटत नाही. माणसाला वाटतं आता हे चालूच आहे, आपल्या घरातच चालू आहे, बस. मग तो त्यांच्या त्या सिनेमातल्या पात्रांबरोबर रडतो काय, त्यांच्याबरोबर हसतो काय, एकजीव होऊन जातो त्यांच्याबरोबर. तिथं कुणीतरी मेलं पडद्यावर, हा रडायला लागतो. तुला काही सुतक आलं का, तुझे वडील गेले का, तुझी आई गेली, कोण गेलं तुझं, तुला रडायला काय झालं? पण त्याला ते सत्यत्वानं प्रतीतीला येतात.
काय येतं? कारण वेदांताचा हा नियम आहे, भ्रमकालामध्ये भ्रामक वस्तू आम्हाला सत्यत्वानं प्रचितीला येत असते. भ्रमकाल संपल्यानंतर भ्रामक वस्तू सत्यत्वानं प्रचितीला येत नाही, ती मिथ्यात्वानं प्रचितीला येते. निद्रिता चेवो नये तव स्वप्न साच होल आहे. रज्जू नेणता सापाबी हे विस्मोकवण, त्याचं नवल वाटत नाही ज्ञानोबारायांना. त्याच्यात काय विस्मय करायचं कारण आहे? रज्जू नेणता सापाबी हे, रज्जू न कळल्यामुळे तुम्ही सापाला घाबरला, विस्मोकवण, त्याच्यात विस्मय काय, नवल काय? याचं नवल वाटत नाही ज्ञानोबारायांना. काय विस्मय? अरे जोपर्यंत स्वप्नातून जागृती नाही तोपर्यंत स्वप्न सत्यत्वानंच प्रतीतीला येतं. त्याचे परिणामही मनुष्य सत्यत्वानंच अनुभवाला घेत असतो. त्याचे परिणामही माणसाला प्राप्त होतात ते सत्यत्वानं. व्यावहारिक गंमत कशी आहे, मला या विश्वाभास का गेला पाहिजे याचं चिंतन मी आपल्याला सांगतो. आभास प्रातिभासिक असला तरी आभासाचे परिणाम व्यावहारिक येतो. ही अडचण आहे. अडचण ही आहे, आभास मी काय बोलतो ऐका, बरोबर आहे का बघा. आभास प्रातिभासिक असला तरी त्याचे व्यवहार व्यावहारिक आहेत ना. आणि व्यावहारिक परिणाम जर गैर असले तर पारमार्थिक सत्तेचा मार्गच खुंटला. कारण तुम्हाला परमार्थाला जायचंय ते व्यवहारातून, अंतःकरण शुद्धीद्वारा मोक्षाचा विचार आहे ना वेदांताकडे. आम्ही काही एवढे अधिकारी नाही आहोत की जन्माला आल्याबरोबर गुरुने सांगितलं ना आम्हाला ब्रह्मज्ञान झालं, तुका म्हणे कानी ऐकली मात, जन्माला आल्याबरोबर थोडंच आहे. आम्हाला आधी कर्ममार्गानंच जायचं आहे. अंतःकरण शुद्धीद्वाराच ब्रह्मज्ञानाचा विचार आहे जीवदशेला. म्हणून लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नगत ज्ञानयोगेनं सांख्यानाम कर्मयोगेनं कर्म, त्याच्यासाठी तर सांगितलं. कर्मयोगेनं नाही तर कर्माचा विचार करायचं, भगवंताला काय अडलं. मग जर व्यवहार शुद्ध नसेल तर परमार्थाचा मार्गच खुंटला. कारण ज्याला चांगला व्यवहार करता येत नाही त्याला चांगला परमार्थ करता येत नाही. उत्तम परमार्थ करायचा असेल तर उत्तम व्यवहार करता आलाच पाहिजे, हा नियम आहे. ज्याला साधा व्यवहार जमत नाही तो परमार्थ काय करेल? साधा आहे ना, व्यवहार मोठा का परमार्थ मोठा? बर, 9वी मोठी का 10वी मोठी? 10वी मोठी ना. मग जर 9वीतच पास होत नाही तो 10वीला जाईल कसा? व्यवहार मोठा का परमार्थ मोठा? परमार्थ मोठा ना. मग ज्याला व्यवहारच जमत नाही त्याला परमार्थ कसा जमेल? व्यवहारात खोटं आचरण करणारी माणसं परमार्थातही खोटेपणानंच वागतात. हो, व्यवहारामध्ये दुसऱ्याला फसवायची सवय लागली ना की परमार्थात आल्यानंतर फाटकी नोटच देवाला ठेवतात. आचरण त्यांचं खोटच राहणार. खोटे कोठे सरे तुझ्या पायापाशी. बस. अगदीच देव भेटला नाही तर आमच्यासारखे महाराज कमी नाहीत खोट्या नोटा संपवायला. बर, पण मला त्याच्यात काही, खोट्याला खोटं दिलं तर मला गैर वाटत नाही, पण देवाला खोटं देऊन मला त्याच्यात जरा गैर वाटत. खोट्याला खोटं दिलं चालून जाईल. चला, चांगला प्रपंच करता येणं हे चांगल्या परमार्थ करता येण्याचं लक्षण. नाथ महाराज, तुकाराम महाराजांचा प्रपंच आपल्या डोळ्याला कसाही दिसो, मला त्याच्याशी कर्तव्य नाही, पण जो काही केला तो प्रामाणिकपणानं केला की नाही, इथं मला आपला मुद्दा ठेवायचा. काही कुणाला फसवणं झालं का? कुणाच्या संबंधानं वेगळ्या भूमिका घेतल्या का? अमुक, आता त्याचे जाऊ द्या, तो चरित्रात जाणं हा हेतू नाही माझा, तिकडं जायचंय आता, कारण नाही. आणि कधीतरी तुकाराम महाराजांच्या साधक चरित्रापेक्षा सिद्ध चरित्राकडे लक्ष आपलं केंद्रित झालं पाहिजे. नाहीतर हे तुकाराम महाराज असंच राहिले, असंच, पण ते कुठे गेले ते कधीतरी बघाल का नाही? नाहीतर तुकाराम महाराजांनी बायको मेली, तुकाराम महाराजांना बरं वाटलं, मग आम्हालाही वाटू द्या, असं करून चालत नाही. ते ज्या कारणाने बरं वाटलं ते कारण आम्हाला मिळू द्या, हे म्हणणं बरोबर आहे. तुकाराम महाराजांच्या धंद्याचं दिवाळं निघालं, बरे झाले देवा, आमच्या निघालं, आम्ही म्हणून बघा, आहे ताकद. ज्या कारणानं ते बरे झाले म्हणाले ते कारण आम्हाला मिळालं पाहिजे, इकडं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. नुसतं बरे झाले म्हणण्यात तात्पर्य नाही, कुठेतरी त्या सिद्ध चरित्राकडे गेलं पाहिजे. असो, पुष्कळ चर्चा आहे. नाहीतर लोकांना काय, तुकाराम महाराजांची 2 लग्न झाली याच्यावर लक्ष फार केंद्रित करतात लोक. त्यांना वाटतं ते त्यांचं अनुभव चरित्रच आहे.
मुद्दा काय चालला, आभास म्हणजे भ्रम हा प्रातिभासिक असला तरी तो गेला पाहिजे. का गेला पाहिजे? त्याचे दुष्परिणाम व्यावहारिक सत्तेवर होतात आणि व्यावहारिक सत्तेवरचे दुष्परिणाम आमचा परमार्थ सिद्ध करत नाहीत. हा मुद्दा चालू आहे आपला. आभास आहे प्रातिभासिक, भ्रम आहे प्रातिभासिक, पण परिणाम होतो व्यवहार होतो ना. मी उदाहरण सांगतो आपल्याला. एक मनुष्य झोपला, घरात झोपला, स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये शिकारीला गेला. स्वप्नामध्ये शिकारीला गेला. शिकारीला गेल्यानंतर बंदूक वगैरे घेऊन सगळं गेला. त्याला एखाद्या वाघाची वगैरे शिकार करायची होती, की एखादा लहानसं काही पक्षी मिळाला, एखादा ससा मिळाला तर बघावा, असं म्हणून शिकारीला गेला सश्याच्या अपेक्षेने. आणि आज जंगलात गेला आणि अचानक वाघच समोर उभा राहिला. स्वप्नात, बरं का, स्वप्नात वाघच समोर उभा राहिला. आता काय करता? कल्पना नव्हती वाघ भेटेल म्हणून. तो एकदम दिसला. बरं, नुसता लांब दिसला नाही, लांब दिसला तर निदान पळून तरी जाता येत. एकदम समोर उभा राहिला. आता काय करावं? मग काय, गांडीवम संस्कृती हसतात. हातातली बंदूक गळून पडली, पाय कापायला लागले. अरे वाघ आला, वाघ आला, काय करावं? काही करायचं सुचेना. काही नाही, एकदम जीव घेऊन पळायला लागला. स्वाभाविक आहे, भय निर्माण झालं, एकदम पळायला. स्वप्नात, बरं का, हे विसरू नका. एकदम पळायला लागला. पळायला लागल्यानंतर मग काय, त्या वाघाचं असं असतं की कोणी जर त्याच्या जवळून गेलं तर तो काही करत नाही म्हणे. मला नक्की माहित नाही, असं म्हणतात लोक की त्याच्या जवळून कोणी गेलं तर तो काही करत नाही, पण त्याच्या समोरून कोणी पळत गेलं की तो मागे लागतो. गल्लीतली कुत्री तशीच असतात. बाजूने गेलं काही करत नाही. गल्लीतली काय बरीचशी कुत्री अशी असतात, बाजूने गेलं काही करत नाही. त्यांच्या समोर आपण काही मुद्दाम पळून गेलो की मग ते मागे लागतात. तो वाघ लागला त्याच्या मागे. आता वाघाचं पळणं आणि माणसाचं पळणं यांची तुलना होईल का? वाघ केव्हाही वेगानं पळणार. हा पुढे पळायला लागला, वाघ मागे लागला. पळता पळता एक परिस्थिती अशी आली की वाघाने अशी उडी मारली आणि त्याला असा पंजा मारला. तो एकदम तो पंजा त्याला लागला, रक्तबंबाळ झाला आणि कोलमडून पडला. पडल्याबरोबर समोर वाघ. आता तो वाघ अंगावर उडी घेणार. त्याला वाटलं आता आपण मेलो आणि आता कोणीतरी आपल्याला आता काही करू शकत नाही, वाचवलं पाहिजे. मदतीसाठी हाक मारावी म्हणून मोठमोठ्यानं ओरडला, वाचवा वाचवा, मेलो मेलो मेलो, वाचवा वाचवा. म्हटल्यानंतर बायको स्वयंपाकघरात काम करत होती. ती एकदम आली. बघतात तर हे चांगले पलंगावर झोपलेत, मेलो 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 म्हणतात, वाचवा वाचवा म्हणतात. ती जवळ गेली, त्याने हलवलं. उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकाळा, झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा, उठा. बस त्याला उठवलं. तो उठला, जागा झाला. बघतो तर अरे बापरे, घरातच आता आपण आहोत, काही वाघ नाही, काही नाही. शेजारी बायको आहे म्हणल्यानंतर वाघाचं काय धाडस आहे घरात येईल? बायको शेजारी उभी आहे, वाघ येण्याची शक्यताच नाही. मग तो म्हणाला काही नाही झालं. ती म्हणाली अहो काय झालं, आरडाओरडा कसला? तो म्हणाला काय सांगू, स्वप्न पडलं. दृष्टांत माझा महत्वाचा नाही, मला बोलायचंय काय, ऐका. वाघ जो त्याच्या मागे लागला होता तो खरा होता का खोटा? तो खोटा होता ना. मग वाघ जर खोटा होता तर याच्या अंगाला आलेला घाम खरा का खोटा? असं का व्हावं मला सांगा, का व्हावं असं? वाघ जर खोटा, हा जो घाबरून उठला, असा हात फिरवला तर सगळं अंग ओलं झालेलं, चिंब झालेला, घाम सुटलेला अंगाला. आता मला सांगा, जर वाघ स्वप्नातला खोटा आहे तर घामही खरा पाहिजे का खोटा पाहिजे? खोटा पाहिजे. मग घाम खरा का खोटा? खरा. मग जर वाघ व्यावहारिक नाही, प्रातिभासिक आहे, तर वाघापासून निर्माण झालेल्या भयाचे विकार जे निर्माण झाले ते प्रातिभासिक आहेत का व्यावहारिक आहेत? ते व्यावहारिक आले. आणि ज्या वेळेला त्याला तो घाम फुटला त्यावेळेला जर त्याचं बीपी बघितलं असतं तर ते वाढलेलं होतं का कमी? ते वाढलेलं होतं. म्हणजे जो खोटा वाघ तुमचं बीपी वाढवतो तर खोटा गेला पाहिजे का नाही? मुद्दा इथंच आहे.
खोटा वाघ जर तुमचा बीपी वाढवतो आहे, तुमच्या ठिकाणी विकार निर्माण करतो आहे, त्याचे परिणाम जर व्यवहारावर होत आहेत, ते विपरीत रूपाने होत आहेत, तर त्या वाघाचा निचरा झाला पाहिजे का नाही? जागं झालं पाहिजे का नाही? बोला. जागं झालं पाहिजे. मग काय करायला पाहिजे त्याच्याकरता? स्वप्नातला वाघ घालवायचा असेल तर कोणत्या कंपनीची बंदूक लागते? स्वप्नातला वाघ जर मारायचा असेल तर धनुष्यबाण लागतं का बंदूक लागते का तलवार लागते? काय लागतं? स्वप्नीची या घाया ओखद चेवोची धनंजया अज्ञान मुलायया ज्ञानची खडग. बस. ज्ञानशस्त्रे तिखटे निखळू हा निवटे मग निशेष खता फिटे मानसीचा. 4थ्या अध्याय शेवटी ज्ञानशस्त्र पाहिजे. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, परी संसार जिणे ते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी इये. हे औषध पाहिजे त्याला, ज्ञानेश्वरी हे पाहिजे त्याला. बस. स्वप्नामध्ये जर वाघ आला तर त्या वाघाला मारण्याकरता बंदूक चालवायची नाही. त्याला काय करायचं? त्याला फक्त झोपेतून जागं व्हायचं, एवढाच उपाय, दुसरं काही करायचं नाही. अविद्येची निदा जो घोरत होता बदबदा, तो स्वरूपी प्रबुद्धाचे इला. संपलं. बस. बस. काय केलं पाहिजे? काही नाही. गुरु, आपण कालही बोलून आलो ना, गुरु भेटले पाहिजेत, एवढंच आहे. त्यांनी स्वरूपावर जागृत केलं पाहिजे आम्हाला, एवढंच आहे. अविद्येची निदा विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्ध अनादिजो, तो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे. माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा, तैसी स्वस्वप्नेसी माया निद सांडोनी धनंजया, सहसा चेईला आद्वयानंदपणे जो. गंमत कशी आहे? आद्वयानंदपणे चेईला याच्याकरता काय गेलं पाहिजे? जो अनादिकालीन अविद्येचा परिणाम म्हणून जो विश्वाभास निर्माण झाला होता तो गेला पाहिजे. बस. ज्ञानोबारांनी म्हटलं, येता स्वरूपाची या घरा करीत असे आडवारा विश्वाभास जो. अर्जुनाला म्हटलं, हे धनुर्धरा, ऐक बाबा अर्जुना, मी तुला सांगतो. अरे स्वरूपाची या घराकडे येत असताना, आपल्या स्वरूपाकडे, आत्मस्वरूपाकडे येत असताना मुख्य प्रतिबंध जर काही असेल तर तो कोणता आहे? करीत असे आडवारा विश्वाभास जो. जो विश्वाभास आडवारा आहे, प्रतिबंध आहे आम्हाला, म्हणून हा प्रतिबंध निवृत्त झाला पाहिजे. आणि सगळी अडचण नेमकी इथं आहे. आता याच्यात गंमत काय आहे? एक अजून भूमिका मी सांगतो, थोडा विचार करा. ज्ञानोबारायांना सद्गुरूंचं वैभव का मोठं वाटतं? ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीमध्ये विश्वाभास हा प्रतिबंध आहे. आणि नियम असा आहे, ब्रह्मज्ञानाकरता वेदांतांनी कष्ट सांगितले. ब्रह्मज्ञानाकरता कधी कुणाला कष्ट करावे लागत नाही. परमात्म्याच्या प्राप्तीकरता कधी कष्टच नाहीत महाराज. कोणी म्हणेल अहो कष्ट नाहीत, तर मग हे संत वाङ्मय आम्हाला जेवढं सांगतं ते काही कष्ट नाहीत? कमी कष्ट आहेत का त्याला ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीकरता? ब्रह्मज्ञान जरी होय उठाउठी तरी का हिमपुटी वेदशास्त्री आपण काल बोललो ना. एवढे कष्ट आहेत आम्हाला, अमुक करा तमुक करा, कर्म करा, अंतःकरण शुद्धी करून घ्या, विवेक वैराग्याधिक साधनं मिळवा, श्रवण करा, तत्व पदार्थ शोधन करा, हे कष्ट नाहीत? ऐका, ब्रह्मज्ञानाकरता वेदांतांनी कधीही कष्ट सांगितले नाहीत. कष्ट करावे लागतात ते ब्रह्मज्ञान होण्याच्या मध्ये असणाऱ्या प्रतिबंधाच्या निवृत्ती करता. ऐका, सुखाकरता माणसाला कष्ट करावे लागत नाहीत, दुःख निवृत्ती करता कष्ट करावे लागतात. सुखाकरता कधी कष्ट नाहीत, आनंदाकरता कधी कष्ट नाहीत. आनंद तर स्वतःच सिद्ध आहे, परमात्मा तर स्वतःच सिद्ध आहे, त्याच्या प्राप्तीकरता कष्ट नाहीत. पण त्याची प्राप्ती होण्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्याचं निवारण करण्याकरता सगळे कष्ट करावे लागतात. मग ज्ञानोबारायांना असं म्हणता आलं असतं इथं की आमचे सद्गुरू उदयाला आले आणि आम्हाला ब्रह्मज्ञान झालं. नवलाची गोष्ट कुठे लक्षात घ्या, थोडंसं मी बारकाईचं बोलतो, मला माहित नाही आपल्याला पटेल का न पटेल. ज्ञानोबारायांना हे म्हणता आलं असतं की आमचे सद्गुरू उदयाला आले ना आम्हाला ब्रह्मज्ञान झालं. हे अनेक ठिकाणी ज्ञानोबारायांनी, मग गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन, संपला विषय. गुरु आले की आत्मदर्शन झालं. हे ज्ञानोबारायांना इथं म्हणता आलं नसतं काय? आनंदानं म्हणता आलं असतं.
पण ज्ञानोबाराय ब्रह्मज्ञान झालं असं म्हणत नाहीत. मावळवीत विश्वाभास ते आले म्हणतात. कारण ब्रह्मज्ञान होण्याला कष्ट नाहीत, विश्वाभास मावळून टाकायला कष्ट आहेत. तर सद्गुरू इतकी करुणेची मूर्ती आहे की आम्हाला विश्वाभास मावळून टाकायचे कष्ट सुद्धा देत नाहीत. त्या कष्टाचं निवारण करतच सद्गुरू उदयाला. हे नवल आहे. ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून दिली हे म्हणणं नाही, अन्वय व्यतिरेकाची मांडणी अन्वय म्हणायचंय तेच. कारण ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीशिवाय विश्वाभास मावळत नाहीच, म्हणायचंय तेच. पण मांडायचंय काय हे वेगळं. व्यतिरेकानं मांडणी केली, अन्वयानं मांडणी केली नाही. व्यतिरेकाच्या मांडणीमध्ये जरा महत्व जास्त असतं, माणसाला ते लवकर पटतं, कारण सगळं जीवन व्यतिरेकात्मक आहे. अन्वयात्मक भूमिका नाहीये जीवाची. अन्वयात्मक भूमिका असती तर तो जीव जीव म्हणून आलाच नसता, तो ब्रह्मच राहिला असता. व्यतिरेकात्मक जीवनशैली, आणि म्हणून ती शैली पटवण्याकरता व्यतिरेकात्मक मांडणी महत्वाची असते. मांडायचं तेच असतं. ते असं सांगतात, एका राजाकडे एक ज्योतिषी गेला आणि ज्योतिषाने राजाचा हात बघितला. राजा म्हणाला, तुम्ही माझं भविष्य सांगा, पण माझं असं आहे, मला वाईट भविष्य ऐकायची सवय नाही. तुम्ही मला वाईट काही सांगितलं तर मी तुरुंगात टाकेन. ज्योतिषी म्हणाला, ठीक आहे. मग ज्योतिषाने ते हात वगैरे सगळे पाहिले. मग त्याचे उंचवटे काय, त्याचे रेषा काय, ते ज्योतिषी बघतात. ती एक पद्धत असते, मधूनच हसतात. ते हसले की आपल्याला टेन्शन, हा का हसला असेल. तो एकदम अरे अरे म्हणतो, आपल्याला लगेच ताण पडतो. काय झालं, काय दिसलं, काही वाईट आहे का. ते त्यांची पद्धत असते उत्सुकता ताणणं. मग ती उत्सुकता ताणली की मग ते पहिलंच वाक्य असं बोलतात की आपल्याला वाटतं हा खरा ज्योतिषी मला भेटलेला आहे. आपण लगेच 500 रुपयाची नोट काढतो, त्याच्यासमोर ठेवतो. त्यांचं पहिलं वाक्य ठरलेलं असतं. सगळं बघतात आणि ते एकच वाक्य बोलतात, तुम्ही सगळ्यांसाठी फार करता हो, पण कुणाला तुमची किंमत नाही. झालं, मनुष्य अर्धा तिथंच संपला. कारण हे वाक्य कुणाला खरं वाटत नाही, मला सांगा ना. बाईलाही हेच खरं वाटतं आणि पुरुषांनाही हेच खरं वाटतं. मग ती पद्धत असते त्यांची. ते आपल्याला वाटतं, वा काय ज्योतिषी, काय ओळखलंय, खरंय बाबा, मी सगळ्यासाठी मरतो, पण घरामध्ये कुणाला माझी किंमत नाही. बाईला इथेच वाटतं, पहाटे 4 पासून उठते, मरमर करते, पण नवरा कधी गोड बोलत नाही. नवऱ्याला तेच वाटतं, दिवसभर राबतो, पण बायको कधी चांगलं बोलत नाही. सगळ्यांना तेच वाटतं. ती पद्धतच असते त्यांची सांगण्याची. मग ते हळूहळू आपली अस्त्र बाहेर काढतात. मग ते म्हणतात, काही नाही, एवढे 6 महिने फार वाईट आहेत, फार वाईट. माणसाच्या मनात आशा निर्माण होते. तो म्हणतो, 6 महिने वाईट आहेत ना, मग 6 महिने गेल्यानंतर मग चांगलं आहे ना. तो म्हणतो, मग काही नाही, मग तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल, एवढं काही वाईट वाटणार नाही. म्हणजे आहे ते दुःखच भरलेलं आहे, त्याच्यात काही बदल काहीच नाही. फक्त ते सांगण्याची पद्धत असते, कुठल्या पद्धतीनं सांगावं हे जमावं लागतं. त्याने राजाचा हात हातात घेतला, राजाला सांगितलं, फार चांगलं आहे, अमुक आहे तमुक आहे, तुमच्या जीवनामध्ये असं आहे, एवढा लाभ होणार आहे, तेवढं होणार आहे, एवढं राज्य विस्तारलं जाणार आहे, हा योग आहे, तो योग आहे, अमुक आहे तमुक आहे, एवढं दानधर्म घडणार आहे, असं होणार, तर सगळं सांगेल. आणि सगळ्यात शेवटी म्हणाला की सगळं तुमच्या हातावर चांगलं आहे, पण एक फार वाईट आहे. राजा म्हणाला, काय वाईट आहे. तो म्हणाला, काही नाही, एकच वाईट आहे की तुम्हाला तुमच्या घरातल्या सगळ्यांचे मृत्यू डोळ्यांनी बघावे लागतील. की तुमची बायको तुमच्या डोळ्यासमोर जाईल, तुमचा मुलगा डोळ्यासमोर मरेल, तुमच्या सुना डोळ्यासमोर मरतील, नातवंड डोळ्यासमोर मरतील, आई वडील डोळ्यासमोर मरतील, भावंड डोळ्यासमोर मरतील. एवढंच तुमचं वाईट आहे, बाकी सगळं चांगलं. राजाला आवडलं नाही. राजाने सांगितलं, याला तुरुंगात टाक. दुसऱ्या दिवशी दुसरा एक ज्योतिषा, त्याने हात पाहिला, त्याने भविष्य सांगितलं. आणि तो म्हणाला, राजेसाहेब तुमच्या हातावर सगळं चांगलं आहे, पण राजाने सांगितलं तुरुंगाचे दरवाजे उघडा. हा पण म्हणाला म्हणजे यालाही बहुधा तिकडं जायचंच आहे. तो म्हणाला, काय. तो म्हणाला, काही नाही, तुमच्या हातावर सगळं चांगलं आहे, पण एक गोष्ट या सगळ्यापेक्षा चांगली आहे. राजा म्हणाला, काय. काही नाही, तुमच्या परिवारात सगळ्यात जास्त आयुष्य तुम्हाला. सिद्धांत बदलला नाही, ऐका, सिद्धांत बदललेला नाही. सगळ्यात जास्त आयुष्य तुम्हाला आहे म्हणणं काय, आणि सगळे तुमच्या डोळ्यासमोर मरतील म्हणणं काय, याच्यात काहीही फरक नाही. फक्त मांडणी काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. अन्वयात्मक मांडणी आणि व्यतिरेकात्मक मांडणीतला हा फरक आहे. मांडायचं कसं हे लक्षात आलं पाहिजे. ज्ञानोबारायांना आमचे सद्गुरू उदयाला आले आणि आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिलं हे सांगता आलं नसतं काय.
सांगता आलं असतं, पण ज्ञानोबाराय ब्रह्मज्ञान म्हणाले नाहीत. ज्ञानोबाराय मावळवीत विश्वाभास म्हणाले, कारण ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीपेक्षा विश्वाभास मावळण्यामध्ये कष्ट जास्त आहेत. सद्गुरूंनी आम्हाला तेही कष्ट पडू दिले नाहीत. हे नवल आहे आमच्या सद्गुरूंचं उदयाला येण्याचं. ते नवल काय आहे की आम्हाला जर त्यांनी ब्रह्मज्ञान दिलं असतं तर विश्वाभास मावळला असता, प्रश्न तो नव्हता. पण त्यांनी विश्वाभास मावळवून टाकला. परिणामाच्या दृष्टीनं चिंतन आहे, साधनेच्या दृष्टीने चिंतन नाही. ऐका, साधनाचं चिंतन नाही आहे, साधनाच्या परिणामाचं चिंतन. साधन ब्रह्मज्ञान, परिणाम विश्वाभास मावळणं. मग परिणाम का सांगितला, साधन का सांगितलं नाही, त्याचा विचार एवढाच आहे की मनुष्य परिणाम बघितल्याशिवाय साधनेकडे प्रवृत्त होत नाही. म्हणून परिणाम पाहिल्याशिवाय मनुष्य साधनेकडे प्रवृत्त होणार नाही. अकामतः क्रिया न करीहिचित दृश्यन्ते, आचार्यांनी ब्रह्मसूत्रात म्हटलं. अकामता क्रिया तुम्हाला दिसणार नाही कुठे. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते, नाही होणार असं. मग हा विश्वाभास मावळून सद्गुरू उदयाला येतात, मावळवीत उदयाला येतात. म्हणजे ते उदयाला आले की आमच्या जीवनातले सगळे कष्ट संपून गेले. आमच्या जीवनामध्ये आता कष्ट राहिले नाहीत. जीवनामध्ये आता तडफड संपली, येणं जाणं संपलं, येरझाऱ्या संपल्या, शिणणं संपलं, सगळं संपून गेलं. भाग गेला, बघा झाला आनंद, अशी अनुभूती सद्गुरू कृपेनं आपल्याला प्राप्त होते. मावळवीत विश्वाभास. आता सद्गुरू विश्वाभास मावळतात, मावळवून टाकतात. म्हणजे काय करतात, हे विश्व नाही, हे ब्रह्म आहे असं सांगतात का? विश्वाभास मावळतो का? मावळणं हा शब्द वापरला, विश्व निवृत्त करणं म्हटलं नाही. ते पंचदशीमध्ये याला बाध म्हटलंय, बाध म्हटलंय. न प्रतिती तयोर बाधा किंतु मिथ्यात्व निश्चय, पंचदशी. म्हणजे त्याचा बाध होतो, मिथ्यात्वाचा निश्चय करू. हे तुझ्या डोळ्याला दिसतंय ना बाबा, हे खरं नाहीये. हे एकदा दृढ झालं की मग काय खरं आहे याचा शोध सुरू होतो. ते कळायला पाहिजे. असो, तो पुन्हा एक स्वतंत्र मुद्दा होईल. आत्ता वेळ नाही, मला पुन्हा अद्वयाब्जिनी विकास वंदू आता तेवढं पूर्ण करायचंय, म्हणून थोडासा पुढे चालतो. 1-2-5 मिनिटामध्ये हा सगळा विचार संपवतो. एकूणच सगळंच चिंतन संपवायचं. सद्गुरू उदयाला येतात, करुणेची मूर्ती असल्यामुळे आम्हाला कष्ट सुद्धा सद्गुरू देत नाही. ते उदयाला येताना आमच्या कष्टाचं निवारण करतात. म्हणून मावळवीत विश्वाभास हे नवल आहे. विश्वाभास मावळवीत सद्गुरूंचा उदय होतो. मावळवीत या पदात नवल आहे, विश्वाभास मावळवीत या पदात नवल आहे, उदयला चंडांशू याच्यात नवल आहे. बोलू अजून, उदयला याच्यातही नवल. कारण जे नित्य सिद्ध आहे त्याचा उदय नसतं मानायचं काय कारण? तरी देखील ते उदयाला आल्यासारखे दिसले, नवल वाटतं. ज्ञानोबा आहे, सद्गुरू सिद्ध आहेत, त्यांना मरण नाही, त्यांना जन्म नाही. असो, विस्तार पुन्हा होईल. ज्ञानोबाराय म्हणतात त्याचा परिणाम काय झाला. हा परिणाम झाला कुणावर? सद्भक्तावर, मुमुक्षुवर, साधकावर त्याचा परिणाम झाला. आता परिणाम सांगताना ज्ञानोबारायांनी पहिल्यांदा व्यतिरेकात्मक भूमिका सांगितली, आता अन्वयात्मक भूमिका सांगतात. अद्वयाब्जिनी विकासू वंदू. आता त्याचा परिणाम काय होतो? अद्वयाब्जिनी विकासू वंदू. आता अद्वयरूपी कमलाचा विकास होतो. अद्वयरूपी कमळाचा विकास होतो. आता इथं पुन्हा नवलाची गोष्ट आहे. काय नवल आहे याच्यात? सद्गुरू उदयाला आले, अद्वैत रूपी कमलाचा विकास झाला. कमलाचा विकास होणं हे सांगणं ही एक भाषा शैली आहे. ज्ञानोबारायांच्या रसिक मनाचा हा परिणाम. नाहीतर ज्ञानोबाराय कोरडं बोलू शकले असते, त्याच्याने अद्वैत ज्ञान होतं, कोरडं झालं असतं. पण अद्वैत रूपी कमलाचा विकास होतो हे साहित्य आहे, याला रसिकता लागते. आणि याच कारणाने तर ज्ञानेश्वरी कंटाळवाणी होत नाही. नाहीतर ब्रह्मज्ञान आहे हे सगळं. कंटाळवाणं वृक्षता आली असती याच्यामध्ये. पण ज्ञानोबारांनी अनुभवामृतासारखा ग्रंथ सिद्ध केला, पण कंटाळा येऊ दिला नाही कधी पुन्हा, कोणतेही नाही. नुसती तत्वचर्चा आपण वाचा ना, कीर्तनामध्ये नुसतं तत्वज्ञान सांगितलं तर कंटाळा येत.
चाली काढून टाका, प्रमाण काढून टाका, विनोद काढून टाका, कंटाळा येतो. काय त्याच्यात आहे? संगीत काढून टाका, कंटाळा येतो. त्याच्यामध्ये संगीत आणलं संतांनी, रसिक मन. अद्वय रूपी कमलाचा विकास होतो, म्हणजे अद्वैताची प्राप्ती आपल्याला होते, हा त्याचा सरळ अर्थ. बोलणं फार मार्मिक आहे. अद्वैत रूपी कमलाचा विकास होतो म्हणजे काय? म्हणजे आत्ताही अद्वैत रूपी कमल आहेच आहे, फक्त विकसित नाही म्हणून आम्ही जीव. जीव आणि ब्रह्मामध्ये अंतर काय? ब्रह्म होणं म्हणजे काय? आहे तेच अद्वैत कळायचंय का बाहेरून आणायचंय? आहे तेच कळायचंय. अद्वैत, अरे जीव ब्रह्मच आहे. ममैवांशो जीवलोके, जीव हा माझा अंश आहे हे भगवान बोलतात. अद्वैत्व आहेच आहे. मी वासुदेव तत्वता, पण कळो येईल इथं अडचण आहे. कळत नाही ही तर अडचण आहे. कळो येईल विचारितानंतर, विचार केल्यानंतर कळून येतं हे नंतर. पण आधी आम्ही अद्वैत आहोतच ना, अद्वैत स्वरूपाला आधी आहोतच. जीवदशा जाणं म्हणजे काय आहे? प्राप्त अद्वैत स्थितीचं भान होणं, हीच जीवदशेची निवृत्ती आहे, दुसरं काही नाही. पुष्कळ प्रमाण आहेत, त्याला सोडून द्या. मुद्दा काय लक्षात घ्या, आहे ते अद्वैत सिद्धच आहे, फक्त ते विकसित झालं नाही ही अडचण. इथं नवलाचा विचार कुठे करायचा? अद्वयाब्जिनी विकास वंदू आता, याच्यामध्ये नवलाचा विचार काय करायचा? विचार, नवल हा शब्द इथे कुठे लावायचा एवढं सांगतो. काय आहे? अद्वैत रूपी कमलाचा विकास होतो असं जरी ज्ञानेश्वर महाराज बोलत असले तरी सुद्धा कमळाचे दोन प्रकार आहेत. एक सूर्य विकासिनी कमल आहे आणि एक चंद्र विकासिनी कमल आहे. काही कमळं हे सूर्य उगवल्याबरोबर विकसित होतात आणि काही कमळं ही चंद्र उगवल्यावर विकसित होतात. हे ओळखायचं कसं? हे सूर्य विकासी कमल आहे का चंद्र विकासिनी कमल आहे हे ओळखायचं कसं? साहित्यामध्ये त्याचा एक संकेत दिलाय. जेव्हा आपण त्या कमळाला स्त्रीलिंगी रूप वापरतो तेव्हा ते चंद्र विकासिनी कमल होतं, आणि जेव्हा पुल्लिंगी रूप वापरतो तेव्हा ते सूर्य विकासिनी कमल होतं. पंकज म्हटलं की सूर्य विकासिनी कमल झालं, आणि पंकजा म्हटलं की ते चंद्र विकासिनी कमल, असा साहित्यात संकेत आहे. ऐका, दोन्ही पद्धतीनं आपल्याला संत वाङ्मयामध्ये विचार सापडतो. याच्यात नवल कुठे हा मुद्दा आहे. ज्ञानोबाराय काय बोलले? ज्ञानोबारांची भाषा पुन्हा ऐका. मावळवीत विश्वाभास, नवल उदयला चंडांश, अद्वयाब्जिनी स्त्रीलिंगी रूप वापरलंय, म्हणजे चंद्र विकासिनी कमलाचा विचार केलाय, पण सूर्य उगवल्या बरोबर विकसित झालंय हे नवल. अद्वयाब्जिनी असं रूप वापरलंय. रूप आहे स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगी रूप असल्यामुळे हे चंद्र विकासिनी कमळ आहे, पण तरी सुद्धा मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंडांशू, चंडांशू असून सुद्धा चंद्र विकासिनी कमल उदयाला आलं हे नवल आहे. नवलाचा विचार इथे, म्हणून मी म्हटलं की प्रत्येक अंशाला आपल्याला नवल जोडत जावं लागणार. वास्तविक आता हे घडतं कसं? निसर्ग फसत नाही महाराज कुणाला कधी. माणसं फसू शकतात, निसर्ग कधी फसत नाही. पाऊस काळातच पडणार, ऊन उन्हातच, ऊन उन्हाळ्यातच पडणार, हिवाळा थंडी हिवाळ्यातच वाजणार. थंडीला असा भ्रम नाही होत की ऊन कमी आहे आला का हिवाळा म्हणून, कधी फसत नाही. तसं चंद्र विकासिनी कमल कधी फसणार नाही, कमलिनी कधी फसणार नाहीत. कमळ म्हटलं की सूर्य विकासिनी, कमलिनी म्हटलं की चंद्र विकास, ते रूप त्याचं असं संकेत असे. मग हे अद्वयाब्जिनी असं म्हणून सुद्धा ज्ञानोबाराय म्हणतात की मग हे ज्ञानोबारायांना माहित ना, हे आपल्यासारख्यांना माहिती आहे तर ज्ञानोबारायांना माहित नसेल काय की चंद्र विकासिनी कमल कोणतं, सूर्य विकासी कमल कोणतं, हे माहित नसेल ज्ञानोबारायांना? माहिती असेल, पण ज्ञानोबाराय हे बोलतात. का बोलतात? त्याचं कारण आहे. एक भाव फक्त सांगतो, विस्तार करत नाही. बोलण्यात ज्ञानोबारायांच्या गोडवा आहे की जरी सद्गुरू हे सूर्य असले तरी त्यांच्याकडून प्राप्त होणारा प्रकाश चंद्रासारखा शीतल आहे. आहेत सूर्य, पण अंतःकरणारे इतके कोमल आहेत, इतके कोमल आहेत की ते ज्ञान देताना इतकं कोमल ज्ञान देतात की चंद्र विकासिनी कमलिनाला वाटतं की अरे हा सूर्य नाहीच आहे, हा चंद्रच आहे, म्हणून चंद्र विकासिनी कमळ. मार्तंड जे तापहीन झालं, काल आमचं होऊन गेलं. मार्तंड जे तापहीन
आहेत मार्तंड, पण तप्तहीनता असल्यामुळे त्या कमलिनीला सुद्धा असं वाटतं की अरे हा सूर्य नाहीच आहे, हा चंद्र आहे, आणि तिला भ्रम होतो आणि ती विकसित होते. एक अर्थ. दुसरा एक अर्थ सांग. ज्ञानोबा अद्वया म्हणजे हा एक भाव झाला, याचा विस्तार होईल, पण माझ्याकडे वेळ नाही म्हणून मी थांबतो. प्रमाण पुष्कळ. अद्वयाब्जिनी असा शब्द वापरून सुद्धा अद्वयाब्जी विकासू वंदू आता म्हटलं असतं तर बिघडलं नसतं, पण अद्वयाब्जिनी स्त्रीलिंगी रूप केलं आणि मग चंद्रविकासी कमल असून सुद्धा ते उदयाला आलं. सूर्य उगवल्यानंतर हे ज्ञानोबरायांना नवल वाटतं, म्हणून नवल शब्दाची वेळ. अद्वयाब्जिनी विकास वंदू आता, अब्जिनी विकास वंदू आता हे का म्हटलं? योगशास्त्राच्या आधाराने जर विचार केला तर आपल्या शरीरामध्ये काही चक्रांचा विचार हठयोगामध्ये आलेला आहे. वेगवेगळी चक्र आहे. ती सगळी चक्र आत्ता जीवदशेमध्ये मिटलेली असतात. जीवदशेमध्ये ती मिटलेली असतात. मग सद्गुरू काय करतात? सद्गुरू उदयाला आल्याबरोबर अब्जिनी विकास ही संगती हठयोगाच्या अंगाने लावता येते, तेवढी फक्त सांगतो. गंमत काय होते, ते स्त्रीलिंगी रूप असल्यामुळे चंद्र उगवल्याबरोबर ते उगवायला पाहिजे, बरोबर आहे. पण सद्गुरू आल्याबरोबर काय करतात? माथा हात ठेविला. हात ठेवला की काय होतं? त्यांच्या कृपेनं आमची कुंडलिनी जागी होते, आणि कुंडलिनी हे स्त्रीलिंगी रूप असल्यामुळे ती प्रत्येक जागी झाल्यानंतर प्रत्येक चक्राला स्पर्श करत जाते. आणि अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता, कारण प्रत्येक चक्र हे कमळाच्या आकाराचं असं योगशास्त्र बोलतं. आपल्या योगशास्त्राच्या आधाराने आपल्या शरीरामध्ये जेवढी चक्र आहेत, ज्या ज्या स्थानावर ती कुंडलिनी जागी झाल्यानंतर हृदयाकाशापर्यंत येईपर्यंत प्रत्येक चक्राला स्पर्श करत ती वर निघते. हृदयाकाशाकडे निघते, ती ब्रह्मरंध्राकडे निघते, ती प्रत्येक चक्राला स्पर्श करत निघते. आणि कुंडलिनीचा स्पर्श झाला की ते चक्र विकसित होतं, आणि विकसित झालेलं प्रत्येक चक्र ते काही कधी 8 पाकळ्यांचं कमळ आहे, कधी 16 पाकळ्यांचं कमळ आहे, कधी सहस्त्रार इथं सहस्त्र पाकळ्यांचं कमळ आहे. आपल्या ब्रह्मरत्नाच्या ठिकाणी जे कमळ आहे ते सहस्त्र पाकळ्यांचं आहे. कधी 16 पाकळ्याचं आहे, कधी 8 पाकळ्याचं आहे, कधी 32 पाकळ्याचं आहे, पण कमळच आहेत. त्यामुळे ते उदयाला आले की ते कुंडलिनी जागी करतात, आणि कुंडलिनी स्त्रीलिंगी रूप असल्यामुळे तिच्या स्पर्शानं ही अद्वयाब्जिनी विकास तिचा होत जातो. असा एक हठयोगाच्या अंगानं जाणारा विचार. मुद्दा एवढा, ज्ञानोबाराय म्हणतात सूर्य उगवला तरी चंद्रविकासिनी कमलिनी उदयाला आली, त्यांचा विकास झाला. याचं मला आश्चर्य वाटतं. अद्वैत बोध आम्हाला प्राप्त होतो, आणि म्हणून आता आम्ही वंदू. याच्यातही नवल आहे. कारण का? गंमत याच्यात आहे. पुन्हा सांगतो, आता वंदू म्हणजे त्यांनी काम केल्यावरच वंदन करावं काय? का वंदू? ज्ञानोबारायांना नवल वाटायचं कारण काय? अद्वयत्व सिद्ध झाल्यानंतर वंदन करणं हे शक्य होतच कसं मला सांगा. जिथं अद्वयाची प्राप्ती झाली तिथं कुणी वंदन करायचं आणि कुणाला वंदन करायचं हा भेदच जर राहिला नाही, तर भेद नसताना सुद्धा आम्ही भेद निर्माण करून वंदन करतो. याच्यात नवल. म्हणून नवल शब्द प्रत्येक पदाला, प्रत्येक अंगाला, अंशाला लावा, असं चिंतन मला करता आलं असं मला वाटतंय. येईल का नाही मला माहीत नाही. तुम्ही अजूनही घरी जाऊन एकदा याच्यावर विचार करून बघा असं मला वाटतं. थोडासा विचार केला पाहिजे. म्हणून हे नवल ज्ञानोबाराय पहिल्या ओवीमध्ये व्यक्त करतात. मावळवीत याच्यात नवल आहे. उदयला बरोबर चंडांशू याच्यात नवल आहे. अद्वय अब्जिनी असून सुद्धा चंडांशू उदयल्याबरोबर ती विकासित होते, याच्यात नवल आहे. आणि विकासित झाल्यानंतर अद्वैत बोध प्राप्त झाल्यानंतरही जिथं वंदन करण्यासारखं काही राहिलेलं नाही, उपास्य उपासकताच जिथं राहिलेली नाही, तिथंही वंदन करावं लागलं. हे ज्ञानोबारायांना नवल वाटतं. असं नवलाचं चिंतन ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं करतात. हे सद्गुरू कोण आहेत? ज्ञानोबारायांचे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज असले तरी सुद्धा तुमचे माझे सद्गुरू ज्ञानोबा. आपल्याला निवृत्तीनाथ महाराज नाही तसं नाही, पण औचित्य म्हणून विचार करताना आपण ज्यांचा संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं एकत्रित आलेलो आहोत ते ज्ञानोबारायांचंच हे वर्णन आहे आपल्या दृष्टीनं, असं म्हणायला हरकत नाही. ज्ञानोबाराय उदयाला येता येता विश्वाभास मावळून टाकतात. ज्ञानोबाराय उदयाला आल्याबरोबर चंडांश होतात. ज्ञानोबाराय उदयाला आधीच ज्ञानोबाराय फार मवाळ आहे. ते उदयाला आल्याबरोबर चंद्र फसेल, ते चंद्रविकासिनी कमळ फसतील, याच्यात नवल काय? नवल वाटायचं कारणच नाही. उलट चंद्रविकासिनी कमलनी तर इतक्या फसतील की त्यांना वाटतं आपल्यापेक्षा नाजूक कमळ आकाराला आलेला आहे. ज्ञानोबारायांकडे बघून त्यांना असंही वाटतं इतक्या फसतील त्या कमलिनी. इतके ज्ञानोबाराय आधीच कोमल.
ते उदयाला आल्याबरोबर ही चंद्रविकासिनी कमली उत्फुल्लित होते. आणि म्हणून तरी देखील ज्ञानोबारायांनी सगळ्यांना आपल्याला पोटात घेतलेलं असताना सुद्धा आपल्याला त्यांना वंदन करायचं आहे. त्या वंदनाकरता आपण इथे एकत्रित आलेलो आहोत. माणसाने वंदन करावं. माणसाने हा शब्द जरा मी वेगळ्या अंगाने, वारकऱ्यांनी म्हणू, आपण भक्तांनी म्हणू पाहिजे तर, वंदन करावं. पण कुणाला वंदन करतो आहोत त्याचं महात्म्य जाणून वंदन करावं, तर त्याला किंमत आहे. न तत्र महात्म्य ज्ञान विस्मृती अपवाद आहे. नारद भक्तिसूत्र. महात्म्य ज्ञान कळलं पाहिजे. गोपिकांना महात्म्य कळालं आणि मग गोपिकांनी भगवंताला नमस्कार केला. नारदस्तु तद अर्पिता अखिलाचारिता तद विस्मरणे व्याकुलते इथे, हे नारद महर्षी बोलतात. पण त्यांना कळलं होतं का? सगळं कळलं होतं. हा कोण आहेत? कळूनही नमस्कार, कळूनच नमस्कार, महात्म्य जाणीवपूर्वक नमस्कार झाला पाहिजे. 4 लोक पाया पडतात म्हणून आपण पाया पडण्यात अर्थ नाही. माणसं पाया पडतात, काय विचार नसतो त्यांना. कुणाच्या पाया पडतो आहोत, का पडतो आहोत, याचं फल काय मिळणार आहे, काही घेणं देणं नसतं. आमच्यासारख्यांच्या पाया पडून काय मिळणार? पाया पडावं तुकोबारांच्या पाया पडावं, गाथ्याच्या पाया पडा, ज्ञानेश्वरीच्या पाया पडा, गोरोबा काकांच्या पाया पडा, चोखोबारायांच्या, जनाबाईच्या, मुक्ता, हे पाया पडण्याची ही ठिकाण आहे. एकमेकांना नमस्कार करणं हा नम्रतेचा भाव आपल्या प्रकट मान्य आहे. एका लागतील पायी रे मान्य आहे, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. तो संकेत आहे, ती पद्धत आहे आपल्या संप्रदायाची, मान्य आहे. पण कुणाच्याही आम्हाला आता रस्त्याने अनुभव येतो. पटका वगैरे बांधून निघालो आम्ही की कीर्तनाला, की कोणीतरी महाराज त्याला वाटतं आता इथं यांच्या पाया पडलं तरच मोक्ष आहे, नाहीतर आयुष्यात पुन्हा मोक्षच नाही. काय अडचण असते देव जाणे. रस्त्यावर पाया पडायचं काय आहे? त्याला बसू द्या, त्यांना बसू द्या, ज्यांच्या पाया पडायचे त्यांना बसू द्या. मग जवळ जाऊन प्रेमानं पाया पड, मान्य आहे, मला काही म्हणणं नाही. कीर्तनकाराच्या पाया पडू नये असं माझं म्हणणं नाही. पडावं, अवश्य पडावं. पण त्याच्यात जरा विचार असला पाहिजे. रस्त्यावरच कोणीतरी महाराज जय हरी पाया, बरं काय असतं आता हल्ली असं झालंय महाराज, पाया पडणं हा संसर्गजन्य रोग आहे. एक जण आला की दुसरे 4-5 गोळा होतातच. मी रस्त्याने चाललो होतो, एक गृहस्थ असे कुणाच्या तरी पाया पडून आले. आमच्याकडचे होते. नमस्कार नमस्कार. मी म्हटलं अहो मला परिचय नव्हता म्हणून मी म्हटलं अहो तुम्ही आता यांच्या पाया पडून आला, हे कोणते महाराज? मी बघितलंय पण मला नाव माहिती नाही. हे कोणते महाराज आहेत? ते पाया पडून आलेल्याला मी विचार, हे कोणते महाराज ज्यांच्या तुम्ही पाया? तर कोण हाय कुणाला ठाव. म्हणलं तर कोण हाय कुणाला ठाव तरी पाया पडायला गेले तुम्ही, असं कसं गेले? म्हणलं अहो कोण हाय तर पाया पडायला गेले कशाला? तर म्हणले समधे पडले, आम्ही बी पडल्या, तुम्ही बी पडा. काय त्याला अर्थ आहे? महात्म्य कळलं पाहिजे तर त्याच्या समोर नतमस्तक व्हावं, त्याला किंमत आहे. ज्ञानोबारायांच्या समोर नतमस्तक व्हायचंय ना, तर हे महात्म्य कळलं पाहिजे की ज्ञानोबारायांचा आपल्यावर काय उपकार आहे. मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंडांश अद्वयाब्जिनी विकास वंदू. आता त्यांना वंदन करणं हे श्रेयस्कर आहे. ज्ञानोबाराय बोलतात त्या पद्धतीनं ज्ञानोबारायांना समोर नतमस्तक झालं पाहिजे आणि त्यांच्याकडे एवढीच प्रार्थना आपण केली पाहिजे की आम्हाला दुसरं काही तुमच्या चरणी मागायचं नाही, ना संपत्ती, ना प्रतिष्ठा, ना संसार. मग मागायचं काय? काही नाही. तुमच्या चरणाविषयी आमच्या अंतःकरणामध्ये दृढ भाव निर्माण व्हावा आणि निर्माण झालेला दृढ भाव जन्मोजन्मी टिकून राहावा. याच्या पलीकडे ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ दुसरं काहीही मागायचं नाही. तेवढं मागण्याकरता वारीला यावं. त्या वारीला आपण आलेलो आहोत. सर्वांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानोबारायांच्या चरणासंबंधानं दृढ भाव निर्माण व्हावा. ज्ञानोबारायांनी तशी कृपा करावी आणि तो दृढ भाव जन्मोजन्मी टिकून राहावा. जन्मोजन्मी ज्ञानोबाराय म्हणूनच सद्गुरू भेटावेत आणि आम्ही जन्मोजन्मी वारकरीच व्हावं आणि जन्मोजन्मी ज्ञानोबारायांची, पंढरीची, तुकोबारायांची वारी, पैठणची वारी आमच्याकडून व्हावी, तरच आमच्या जीवनाचं सार्थकत्व आहे. तशा अर्थाने आपण विचार करावा आणि मग ज्ञानोबारायांचं चिंतन अविरत आपल्या जीवनामध्ये घडावं. याकरता ज्ञानोबारायांनी सर्वांना सद्बुद्धी सामर्थ्य द्यावं, तुम्हाला आम्हाला. याच्याकरता ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. 3 दिवसापासून चालू असलेला ही प्रवचनमाला आज आपण त्याची सांगता करतो. वेगळं काही बोलायचं कारण नाही. पुरुषोत्तम महाराजांनी ही संधी दिली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे मी कर्तव्य समजतो. तरी सुद्धा खऱ्या अर्थाने मी कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्यांनी ती कृतज्ञता मान्य करावी असं त्यांचे माझे ऋणानुबंध नाहीत. मुळात हा संकल्पना ही मुळातच बाबांची आहे. त्यामुळं बाबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त अवश्य केली पाहिजे, ते कर्तव्य आहे.
त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. या कोणी म्हणतं महाराज प्रवचनं चांगली झाली. ही प्रवचनं चांगली झाली हा गुण माझ्या वाणीचा नव्हे. हा गुण दोन ठिकाणाहून हा जर हे चांगलं झालं असेल तर त्याला दोन कारण आहेत. पहिलं कारण ज्ञानोबारायांचे शब्द तसे म्हणून ते चांगलं वाटलं असेल, आणि दुसरा गुण हा माझा नाही आहे, हा या जागेचा गुण आहे. सद्गुरू श्री अमृतनाथ स्वामींनी जिथं आपलं वास्तव्य केलं त्यांच्या वास्तव्यानं पुनीत झाल्यामुळं जर काही चांगलं निर्माण झालं असेल तर तो त्यांच्या कृपेचा परिणाम, येथे या जागेचा तो परिणाम आहे असं मानलं पाहिजे. या सर्वांप्रती चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि अर्थातच तुम्हा सर्व श्रोत्या, मोठी मोठी मंडळी 2-3 दिवसापासून आहेत. पूजनीय काका आज मुद्दाम आलेत. आश्चर्य नवल आहे ते म्हणजे काकांनी श्रोत्यात बसावं आणि मी सांगावं असं नाहीच आहे. माझा तेवढा अधिकारही नाही. काकांचा अधिकार फार मोठा आहे, पण तरीसुद्धा ते येऊन बसले. मला दडपण होतं त्याचं, पण काका तसं दाखवत नाहीत. पुत्र स्नेहानं ते सांभाळून घेतात. हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा काका आले त्याबद्दल कृतज्ञता काकांच्या चरणी व्यक्त करतो. बाकी सगळीच मोठी मंडळी आहेत. आता कुणाची नावं मी घेऊ? सगळ्यांचीच नावं मला घेता येणार नाहीत, तरी पण मोठी मोठी मंडळी आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण जयवंत महाराज आहेत, हरिभक्तीपरायण गोविंद शास्त्री आहेत, हरिभक्तीपरायण संजय नाथ, उमेश महाराज तर हातातली सगळी कामं 3 दिवस टाकून आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण पृथ्वीराज महाराज जाधव 3 दिवसापासून आपल्या सर्वांमध्ये सगळीच मंडळी आहेत. मी कुणाकुणाची नावं घेऊ सांगा? सगळ्यांचा नामनिर्देश मला करता येणार नाही, तरीसुद्धा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, एवढं मात्र मी म्हणू शकतो. आत्ता या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माऊलींची झालेली ही सेवा तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. आणि ही सेवा आपण गोड मानून घ्यावी अशी प्रार्थना तुम्हा सर्वांच्या प्रती करतो. आता 3 दिवस तुम्ही माझं जर काही ऐकलं असेल तर मला काहीतरी देणं तुमचं काम आहे. फुकट ऐकायचं नाही, मला काहीतरी दिलं पाहिजे तुम्ही. तर तुमच्याकडे 2 मागण्या आहेत माझ्या. पहिली मागणी तुमच्या चरणी ही करतो की कुणी तुमच्यापैकी तंबाखू खात असेल तर 3 दिवस माझं ऐकलं म्हणून माझ्याकरता सोडा. हे जो काही व्यसन तुम्ही करत असाल ते माझ्याकरता सोडा, ही माझी पहिली मागणी आहे. आणि दुसरी मागणी तुमच्या सर्वांच्या चरणी माझी ही राहणार आहे की इथून तुम्ही जर ज्ञानोबारायांना दर्शनाला गेलात तर माझं ऐकलंय आणि मला काहीतरी द्यायचंय, म्हणून मला एवढंच द्या की माऊलींच्या दर्शनाला गेल्यानंतर माऊलींना तुमच्या वतीनं एवढी विनंती करा की 3 दिवस ज्यांनी प्रवचन केलंय त्याला थोडी तरी ज्ञानेश्वरी कळावी अशी बुद्धी दे, अशी माऊलींचे चरणी माझ्याकरता आपण प्रार्थना करा. एवढं दान माझ्या पदरामध्ये टाका. दुसरं आपल्याकडे काही मागणार नाही. झालेली सेवा माऊलींच्या आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.